हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग. मी प्रियांका आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आज होता गुरुवार, तर मी सकाळी लवकर पहाटे 5 वाजता उठले होते. त्याचं कारण असं आहे की मला आज स्वामींचं पारायण लावायचं आहे. म्हणजे आज केडगावला स्वामींचं मंदिर पण आहे, तर तिथंसुद्धा आम्हाला मंदिरामध्ये जायचं होतं. सासूबाई केडगावला आलेल्या आहेत. तर मग त्या बोलल्या मला स्वामींच्या दर्शनासाठी जायचं आहे. तर मग म्हटलं चला, ते आलेले आहेत तर सगळा योगायोग आहे, तर मग आज आपण स्वामींचं पारायण करू. तर मग मी त्यासाठी लवकर उठले होते. तर मग सकाळी मुलांचे डबे वगैरे बनवावे लागतात, तर मग माझी अशी घाई गडबड चालू होती. आता सकाळी सकाळी जर असं काय करायचं म्हटलं ना, तर थोडंसं लवकर उठलं ना, तर मग दिवसभर अशी घाई गडबड होत नाही, सगळं व्यवस्थित होतं आणि जास्त गोंधळल्यासारखं होत नाही. तर मग मी इकडं चपात्या बनवत होते मुलांच्या डब्यासाठी. सुकी पिवळा बटाटा करून घेतला आणि पातळ मिस्टरांसाठी आणि सासूबाईंसाठी पातळ बटाट्याची भाजी पण बनवून घेतली. त्यांच्यासाठी भाकरी पण बनवायला घेतल्या. तर मला तर आज गुरुवार असल्यामुळं मग उपासच होता. तर मग मी काही खाणार नव्हते, कारण मी चहा वगैरे काही घेत नाही. तर मग जवळपास माझा सगळा स्वयंपाक झालेला होता. तर मग मी नंतर मुलांचे डबेसुद्धा मग भरून घेतले. त्यानंतर मग आता हे पारायण करायचं का म्हणजे तर मग मी सासूबाईंसाठी बोलले होते स्वामींना पारायण करायचं. तर मग म्हटलं चला, आता ते आलेले आहेत तर मग पारायण पण करून घेऊ. तर मग आज योगायोग आलेला आहे, तर मग मला पूजा पण मांडायची होती. तर मग मी आदल्या दिवशीच फरशा वगैरे सगळं साफ केलं होतं आणि जे काही मला पूजेचं सामान लागतं ते सगळं एका ताटामध्ये आदल्या दिवशीच काढून ठेवलं होतं. म्हणजे ज्यावेळेस आपण पूजा मांडतो ना, तर त्यावेळेस अजिबात आपली घाई गडबड होत नाही आणि जास्त गोंधळल्यासारखं होत नाही. तर असं मी नेहमी करत असते. तर इकडे पाहू शकता ज्वारीची भाकरी आपली किती टम्म फुगलेली होती. तर चालला होता स्वयंपाक माझा. नंतर मग स्वयंपाक वगैरे झाला, मुलांचे डबे भरले आणि नंतर मग मला भांडे वगैरे पण घासायचे होते. तर मग समृद्धी बोलली, मम्मी तू राहिलेलं काम नंतर कर, पण मला स्कूलला जायचं आहे, माझ्या वेण्या घाल. तर मग समृद्धीच्या वेण्या घालायला घेतल्या. तर वेण्या घालून झाल्या. तर तिच्या केसांची काळजी मी घेत असते बघा. तर पाहू शकता तुम्ही, तिचे केस खूप लांब आहेत आणि अशा 2 वेण्यामध्ये ना छान दिसते. तर नंतर मिस्टर मुलांना शाळेमध्ये घेऊन गेले आणि नंतर मग मी देवपूजा करायला घेतली आणि स्वामींची पूजा पण मांडली. मुलं शाळेत गेली आणि पूजा वगैरे मांडून झाली आणि माझी बरीचशी कामं राहिली होती घरामधली करायची. तर ती सगळी मी आवरून घेतली ना. आत्ता वाजलेले आहेत जवळजवळ 10. तर सकाळी लवकर उठल्यामुळे माझी काही एवढी जास्त काही गडबड झालेली नाही आणि मला आज स्वामींचं पारायण लावलेलं आहे, तुम्ही तर पाहिलेलंच आहे. तर आज 21 अध्याय एका दिवसामध्ये मला पूर्ण करायचे आहेत. त्यामुळं मग मी आता वाचायला बसणार आहे. नंतर आम्हाला स्वामींच्या मठामध्ये जायचं आहे, पेढे वगैरे घ्यायचे आहेत, कारण सासूबाई आलेले आहेत, त्यांना स्वामींच्या मठामध्ये न्यायचं आहे. तर म्हणलं आता आहे माझ्याकडे वेळ, तरपर्यंत मी वाचून घेते. आता होतील तेवढे अध्याय मी आत्ता वाचणार आहे आणि 11:15 आम्ही मंदिरामध्ये पोहोचणार आहे, कारण दर गुरुवारी 12 वाजता आरती चालू होते तिथं. तर म्हटलं चला आता सकाळच्याच आरतीला जाऊया आणि नंतर आल्याच्या नंतर मग 1च्या नंतर मी परत राहिलेले अध्याय वाचणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर आज अशी छान साडी घातलेली आहे, छान तयार झालेली आहे आणि तुम्हाला मी दाखवते. घरामध्ये पूजा मांडल्याच्या नंतर एकदम प्रसन्न वातावरण होतं. तर तुम्ही पाहू शकता, मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आणि तुम्ही पाहिलं पण असं ना अगोदर. तर चला, आता मुलं वगैरे शाळेत गेलेली आहे आणि एकदम मस्त असं शांत वातावरण घरामध्ये आहे. तोपर्यंत आता मी वाचून घेणार आहे. मिस्टर पण बाहेर गेलेले आहेत, ते आल्यानंतर जेवण करतील. तर चला आता वाचायला बसणार आहे. तर मग मी नंतर वाचायला बसले. तर तुम्ही इथं पाहू शकता मी अशी छान पूजा मांडली होती स्वामींची. कलश वगैरे मांडला होता आणि रांगोळी पण काढली होती. तर अशी पूजा मांडल्यानंतर खरंच घरामध्ये खूप प्रसन्न वातावरण तयार होतं बरं का. असं एकदम प्रसन्न वाटतं. तर एकदम मुलं घरामध्ये नसल्यामुळे ना एकदम शांत वातावरण होतं आणि त्या वातावरणामध्ये मी पोथी वाचायला बसली होते. तर साईडला माझ्या सासूबाईसुद्धा पोथी ऐकण्यासाठी बसल्या होत्या आणि मला 11 वाजेपर्यंतच वाचायची होती, कारण आम्हाला परत नंतर मठामध्ये जायचं होतं आरतीसाठी. तर नंतर मग मनीषा आणि लोणकरताई आम्हाला घेऊन मठामध्ये आम्ही सगळ्याजणी चौघीजणी गेलो. तर मग सासूबाई बोलल्या आपल्याला पेढे, हार, कापूर आणि केळी घ्यायची आहे, तर तो पुढे जाऊन घेऊन ये. तर मग मी केकेवाल्या या दादांकडे, केके पेढेवाले आहेत त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्याकडून पेढे पण घेतले. तर इथला पेढा खरंच खूप छान असतो बरं का. तर नंतर मग मला केळी घ्यायची होती, तर मग मी या मावशींकडं केळी पण घेतली आणि नंतर निघालो. तर पुढे हारवाल्या दादांकडे आले. तर या दादाकडे ना हा हार मी स्वामींसाठी घेतला. तर हा हार मला 300 रुपयाला मिळाला. त्यानंतर थोडीशी फुलं पण घेतली. त्यानंतर मग आम्ही
मठाकडे आलो तर हा रोड मठाकडे जातो. तर खरंच खूप मोठं मंदिर आहे आणि आम्ही अधूनमधून या मंदिरामध्ये येत असतो. तर इथे ना जास्त एवढी काही गर्दी नव्हती, पण काही लोक दर्शन करून जात होती माघारी, तर काही लोक मठामध्ये आरतीसाठी थांबली होती. तर तुम्ही पाहू शकता आपले स्वामी महाराज किती छान दिसताय आणि त्यांची पूजा वगैरे एकदम सुंदर झाली होती आणि खरंच या महाराजांकडे पाहून एकदम असे आतूनच डोळे भरून येत होते. इतके म्हणजे सुंदर पूजा आणि हे स्वामी महाराज दिसत होते. तर खूप प्रसन्न वाटलं. त्यानंतर मग मी पण दर्शन घेतलं. त्यानंतर मनीषाने पण दर्शन घेतलं आणि थोड्याच वेळात मग सासूबाई आणि लोणकर ताईसुद्धा आल्या. तर मग त्यांनी पण दर्शन घेतलं. त्यानंतर मग बऱ्याच आरती असल्यामुळे ना बऱ्याच मावशी ताई काका काकू येत होते दर्शनासाठी. लहान मुलं येत होती तर त्यांनी पण दर्शनं घेतली आणि साईडला उभा राहिले. कोण बाहेर जाऊन बसलं आरतीसाठी. तर मग इथं गुरव काका आलेले तुम्ही पाहिले असतील. तर मग पुजारी काकांनी मी आणलेला हार स्वामींना घालून घेतला. त्यानंतर मग बऱ्याच काका मावशींनी सुद्धा हार आणले होते, त्यांचे सुद्धा हार घालून घेतले. केळी जी आणली होती भाविक भक्तांनी ते सुद्धा स्वामींपुढं ठेवून घेतली. मी पण पेढे नेले होते ते पण ठेवले. तर नंतर मग आरतीचीच वेळ झाली होती. त्यानंतर शंखनाद झाला आणि आरती सुरू झाली. तर मस्त अशी आरती सगळ्यांनी केली. तर खरंच खूप भारी वाटलं बरं का. तुम्ही जर केडगावमध्ये कुठे राहत असाल तर केडगावमध्ये नक्की या स्वामी महाराजांच्या मठामध्ये या. मग आरती झाली आणि आरती झाल्याच्या नंतर मग सर्वांनी दर्शन घेतले आणि प्रसाद वाटण्यात आला. तर मग मी पण पेढे नेले होते, केळी नेली होती. तर मग ज्याचा प्रसाद असतो त्यांनीच वाटला जातो. तर मग मी पण वाटून घेतली. त्यानंतर निघालो घरी. बघा एकदम छान असं दर्शन झालं आणि आता आम्ही निघालो घरी. कारण घरी पण जाऊन मला अजून पारायण वाचायचं आहे, म्हणजे पुस्तक वाचायचं आहे. तर चला. तर मंदिरामधून आम्ही घरी आलो. तर मंदिरामधून येता का आता आम्हाला 1:15 झाला होता. त्यानंतर मग घरी आल्याच्या नंतर मी सकाळपासून काही खाल्लं नव्हतं, कारण मला उपवास पण होता आणि मी चहा वगैरे काही घेत नाही. तर मग ॲपल घरात होतं, तर मग ॲपल आणि बनानाचं ज्यूस केलं मी. तर मग सासूबाईंसाठी आणि माझ्यासाठी 2 ग्लास बनवले. तर मग मी ज्यूस घेतलं. सासूबाईंनी थोडासा आराम केला. त्यानंतर मग मी पारायण वाचायला घेतलं. तर माझं 4 वाजता पारायण वाचून झालेलं होतं. तर त्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागले. तर स्वयंपाकामध्ये मस्त आज शिरा स्वीटमध्ये आणि वरण भात चपाती आणि आमरस असंच होतं. साधं सोपं बनवणार होते. तर कुकरला मी डाळ भात लावून घेतलं होतं. त्यानंतर वरण फोडणी द्यायला घेतलं. तर मग वरण मला आता स्वामींच्या नैवेद्यासाठी जर बनवणार असेल तर मग मी स्वयंपाकामध्ये ना अजिबात कांदा लसूण विरहित स्वयंपाक बनवत असते. तर मी मटकीची पण भाजी बनवून घेतली होती. तर त्यामध्ये सुद्धा मी कांदा आणि लसूण अजिबात वापरला नव्हता. तर तो व्हिडिओ शूट घ्यायचा माझ्याकडून राहूनच गेला. तर त्यानंतर मग मी वरण बनवायला घेतलं. तर मग गॅसवरती पातेलं ठेवलं, त्यामध्ये तेल टाकलं. तेल गरम झाल्याच्या नंतर मोहरी टाकली. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून दिल्या आणि त्यामध्ये थोडीशी जिरी पण टाकून घेतली. कढीपत्ता पण टाकून घेतला आणि कोथिंबीर टोमॅटो टाकून छान असं वरण बनवलं. तर आमच्या घरामध्ये ना वरण चपाती खायला पण मुलांना खूप आवडते. तर आजचा हा मेनू स्वयंपाकामधला होता. तर एकदम साधं सोपं जेवण मी बनवलेलं होतं. पण स्वामींच्या नैवेद्यामध्ये जर काही बनवायचं असेल तर भाज्यांमध्ये तर मग मी कांदा लसूण विरहितच बनवत असते, कारण स्वामींना कांदा लसूण विरहित जेवण खूप आवडतं. तर असं आजचा हा स्वयंपाकाचा बेत होता. तर त्यानंतर मग मी वरण फोडणी टाकल्याच्या नंतर चपात्या बनवायला घेतल्या. तर इकडे बघा माझा बाकीचा सगळा स्वयंपाक आवरलेला आहे आणि आता मी चपात्या बनवते. माझा स्वयंपाक बनवायचं काम चालू आहे आणि इकडं भाजीपाला आणलाय. तर इकडं बघा ह्या दोघींना मी कामाला लावलंय. तर हे आमच्या लाल साडीवाल्या सासूबाई आहेत आणि हे आमच्या आजी, तुम्हाला तर माहीतच आहेत. तर आले की बसत नाहीत बघा, असं काहीतरी त्यांना खुटू लागतं. तर म्हणल्या तू स्वयंपाक करते तोपर्यंत आम्ही भाजी निवडून देतो. तर चला आता मी राहिलेल्या एवढ्या चपात्या करून घेते, नंतर मला नैवेद्याची ताटं भरायचे. माझा स्वयंपाक झाला आणि इकडं माझ्या ह्या 2 मैत्रिणी दर्शनासाठी स्वामींच्या आलेल्या आहेत. दर्शन वगैरे घेतलं, प्रसाद दिला. आता पाणी दिलंय त्यांना आणि आता थोड्या वेळ बसतील आणि नंतर मग जातील. ट्युशनहून आली आणि मुलं ट्युशनहून आल्याच्या नंतर माझा स्वयंपाक वगैरे सगळं झाला. भाजीपाला व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवला
आणि इकडं नैवेद्याची ताटं भरून घेतली. ही दत्त महाराजांसाठी आणि ही स्वामींसाठी आणि ही देवघरामध्ये. तर आता आरती करून घेणार आहे आम्ही सगळेजण. नैवेद्य भरून झाले तोपर्यंत मग बंटी पण क्लासवरून घरी आला होता आणि मग लगेच मग मी आरती करायला घेतली. तर 6:30चा टायमिंग झाला होता. तर मग घरामध्ये ना आमच्या आजीसुद्धा आल्या होत्या. तर त्यानंतर माझ्या मैत्रिणी पण आरतीसाठी घरामध्ये आल्या होत्या स्वामींच्या. तर मग सगळ्यांनी मिळून आरती केली. तर खरंच खूप भारी वाटलं बरं का. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये एकदम प्रसन्न वातावरण घरामध्ये तयार होतं असं काही केल्यानंतर. तर ही पूनम मावशी आहे म्हणजे माझी मैत्रीण. तर तिने सुद्धा स्वामींची आरती घेतली. तर मी घरामध्ये जे कोणी सदस्य आरतीसाठी थांबलेले असतील त्यांनी सगळ्यांनी थोडी थोडी अशी आरती घेतली. तर इथं तुम्ही पाहू शकता माझ्या सगळ्या मैत्रिणी इथं आरतीसाठी आलेल्या होत्या आणि हे आमच्या सासूबाई. तर मुलं पण आलेली होती आणि काही मुलं ट्युशनला गेली होती. तर इथं आपली सिद्धी समृद्धी दिसत नसेल तर कॅमेरामन समृद्धी झालेली होती आणि सिद्धी क्लासला गेली होती. त्यानंतर मग मनीषासुद्धा आलेली होती ना आरतीसाठी. तर मग तिने सुद्धा आरती घेतली. तर असा आजचा व्हिडिओ झालेला आहे आणि खरंच खूप भारी वाटलं बरं का. तर अशा मिळून सगळ्यांनी आम्ही आरती वगैरे केली आणि नंतर मग आरती झाली आणि आरती झाल्याच्या नंतर मग सगळेजण साईडला खाली बसून घेतलं त्यांनी. त्यानंतर मग मी पाटावरती छान असं फुलांनी डेकोरेशन केलं होतं. नंतर गडवासुद्धा भरून आणला होता पाण्याचा. त्याने खाली चौकोन केला आणि दत्त महाराजांना आणि स्वामी महाराजांना ताट बनवलं होतं मी जेवणासाठी. तर आता ताट जेवणामध्ये बनवल्याच्या नंतर तुळशीपत्र ठेवायला अजिबात विसरायचं नाही बरं का. कारण तुळशीपत्र ठेवल्याशिवाय स्वामी महाराज आपलं अन्न ग्रहण करत नाही. तर नंतर मग मी पाणी फिरवून घेतलं आणि त्यानंतर मग दर्शन घेतलं. आता माझं दर्शन झाल्याच्या नंतर मग मी नंतर सर्वांनी दर्शन घेतलं आणि नंतर मग देवघरामध्ये सुद्धा नैवेद्य दाखवून घेतला. तर देवघरामध्ये सुद्धा मी अगोदर चौकोन केला. त्यानंतर मग नैवेद्य डिशमध्ये भरून घेतला होता तो ठेवून घेतला. तर इथं आमच्या सासूबाई दर्शन घेत आहे आणि मग सगळ्यांनी दर्शनं वगैरे घेतली. तर मग मी घरामध्ये जेवढे आरतीला आले होते ना तेवढ्या सगळ्यांना शिऱ्याचा प्रसाद बनवला होता. तर सगळ्या ताईंनी लहान छोट्या-छोट्या मुलांनी सगळ्यांनी प्रसाद घेतला. त्यांच्या मिस्टरांसाठी मी थोडासा त्यांच्यापाशी घरी दिला. तर असं आजचा माझा हा पूजेचा दिवस गेलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का. नंतर मग माझ्या सासूबाईंना ह्यांना सगळ्यांना प्रसाद दिला. त्यानंतर मग आम्ही सर्वजण जेवायला बसलो. आता मिस्टर थोड्या वेळाने उशिरा येणार होते. त्यांनी फोन केला होता तुम्ही जेवण करून घ्या. कारण माझा दिवसभराचा उपवास होता. असं काही नसतं, मी जेवत असते. तर आम्ही सगळ्यांनी जेवणं केली. तर आमच्या बंटीचं लय असतं, मला जेवढं काही केलंय ना तेवढं ताटामध्ये हवं असतं. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कसा करतोय. तर मग मोठं ताट दे म्हणत होता म्हणून मग मी त्याच्यासाठी परत मग त्याला जे पाहिजे ना ते सगळं दिलं. तर नंतर मग त्याने आणि आम्ही सर्वांनी जेवणं केली. नंतर मग मला भांडी वगैरे सगळं आवरायचं होतं कारण परत दुसऱ्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती आणि उत्तरपूजासुद्धा मला करायची होती ना, त्यामुळे मग सगळेच कामं असतात. तर इकडं तुम्ही पाहू शकता आमची गार्गीसुद्धा इथं जेवायला आलेली होती. तर लाडू पण नंतर मग उशिरा आला होता पूनमचा मुलगा जेवायला. तर मग आम्ही सर्वांनी अशी मिळून जेवणं केली स्वामींच्या समोर बसून. तर बघा आमची जेवणं वगैरे झाली, भांडी वगैरे माझं सगळं आवरलेलं आहे आणि आत्ता वाजलेले आहेत 10. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ पूर्ण माझा कसा वाटला, सकाळी पहाटे 5 पासून ते संध्याकाळी 10 पर्यंत माझं हे दिवसभराचं रुटीन होतं आणि स्वामींची पूजा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत मी पुन्हा तुम्हाला भेटणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा सर्वांना शुभरात्री.